अकोला शहरात 1 कोटी रुपये खंडणी मागण्याच्या उद्देशाने अपहरण करण्यात आलेल्या अकोल्यातील रिकाम्या काचेच्या बाटल्यांचे प्रसिद्ध व्यापारी यांची सुटका झाली असून या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपींचा शोध सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी अकोला शहरातल्या रायली जीण परिसरात रात्रीच्या सुमारास एका व्यापाऱ्याच्या अपहरणाने अकोला शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। तर शहरातील रामदास पेठ पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रायली जीण परिसरात व्यवसाय करणारे अरुण ओरा या व्यावसायिकाचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले होते। तर आरोपी हे 1-2 तासापासून ओरा यांच्याकरिता दबा देऊन होते आणि संधी मिळताच त्यांनी ओरा यांचे अपहरण केले। तर या अपहरणकर्त्यांमध्ये एक आरोपी हा अरुण ओरा यांच्या कारखान्यात अनेक वर्षापासून काम करणारा आहे। तर आरोपींनी ओरा यांना डोळ्यावर पट्टी आणि हातपाय बांधून गाडीत बसवून शहरालगतच्या भागात फिरवून मध्यरात्री शहरातीलच चिवचिव बाजारात रात्रभर ठेवले आणि यानंतर पहाटे आरोपींनी ओरा यांना शहरापासून 15 किलोमीटर असलेल्या कान्हेरी सरब या गावात एका ठिकाणी कोंबून ठेवले होते। मात्र या काळात आरोपींना ओरा यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधता आला नाही, त्यामुळे ते खंडणीची मागणी सुद्धा करू शकले नाहीत। शेवटी पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार या भीतीने काल रात्री आरोपींनी ओरा यांना एका ऑटोत बसवून घरी पाठवले आणि घरी आलेल्या ओरा यांना चौकशी केल्यावर LCB पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून या आरोपींकडून एक गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि बाईक जप्त केली असून अजूनही 2 आरोपी फरार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली आहे। 13 तारीखची रात्री बिझनेसमॅन श्री अरुण बोरा याची किडनॅपिंग झाली होती। त्याच्या अनुषंगाने रामदास पेठ पोलीस स्टेशनला 363 खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याची तपासामध्ये SDPO सिटी श्री सतीश कुलकर्णी, PI LCB श्री शंकर शेळके और PI रामदास पेठ मनोज भवरे याची वेगळी टीमनी तपास सुरू केली होती। काल रोजी यामध्ये 25,000ची बक्षीस पण आमच्याकडून अनाउन्स करण्यात आली होती। काल रात्री असं समजून आलं ते बिझनेसमॅन श्री अरुण बोरा सुखस्वरूप त्याचे घरी आलेले आहे आणि लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी त्याची विचारपूस केली आणि बॅकट्रॅक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर रात्री एक ऑपरेशन राबवण्यात आला। त्यामध्ये LCBची टीमने 5 आरोपी, त्यामध्ये मुख्य सूत्रधार आणि इतर 4 यांना अटक करण्यात आलेले आहे आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच 2 देशी कट्टे हे पण जप्त करण्यात आलेले आहे। आणखी 2 आरोपी त्यांनी रेकी केली होती ते पण निष्पन्न आहे, त्याचा पण शोध सुरू आहे। यामध्ये प्रथम दृष्टीने असं दिसून येत आहे की ते 1 कोटीची खंडणी मागणी करणार होते, परंतु परिवारासोबत असा कोणताही संपर्क त्यांनी साधला नाही किंवा साधू शकले नाही। फिर्यादीला कोणत्याही प्रकारची इंजुरी झाली नाही, केवळ त्यांना 2 दिवसात ब्लाइंड फोल्डेड करण्यात आला होता आणि हातावर पण बांधले होते, परंतु आणखी कोणतीही इंजुरी त्यांना झाली नाही। हाँ, या सर्व आरोपींच्या मागची क्रिमिनल पृष्ठभूमी पण दिसून येत आहे। या गुन्ह्यामध्ये आणखी कलम वाढ करून त्याच्या विरुद्ध कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल। रिवार्ड पण अनाउन्स करण्यात आला होता। कुठेतरी त्यांना अशी माहिती भेटली होती की पोलिसांकडे आपली लोकेशन वगैरे पोहोचलेली आहे आणि आपण लवकर अडकणार आहोत, म्हणून त्यांनी स्वतःहून सोडले ऑटोमध्ये। त्या ऑटोला ज्यावेळी आपण बॅकट्रॅक करत गेले त्यानंतर वेगळे ठिकाणातून हे 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत।